अवसरी खुर्द विविध कार्यकारी म्हणजे जी भरनाथ विविध कार्यकारी सोसायटी आहे त्याचे संचालक बाळासाहेब भोर एकदम स्पष्ट वक्ते आहेत आणि जे कर्जमाफी संदर्भात सरकारने जे धोरण अवलंबलं आहे त्याबाबत त्यांचं काय नेमकं मत आहे, काय मत आहे बाळासाहेब बोला. नमस्कार, मी बाळासाहेब शंकर भोर, संचालक भरनाथ सोसायटी. हे आपल्या त्या गव्हर्नमेंटनी आपल्या गव्हर्नमेंटने 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती दिलेली आहे आणि ती कर्जमुक्ती एक यादी आली, अजून एक यादी यायची बाकी आहे. ती यादी कधी येईल सांगता येणार नाही. माझा म्हणण्याचा मुद्दा, जे नियमितपणे कर्ज भरतात, दागदागिने गहाण ठेवून व्याजाने कर्ज काढून, सावकाराकडून कर्ज काढून ज्या लोकांनी नियमितपणे कर्ज भरून संस्था आणि आपला मान जिथं तिथं शाबूत ठेवला आणि खऱ्या अर्थानं पहिली त्यांना जे नियमितवाल्यांना संधी मिळायला पाहिजे होती, परंतु मला असं वाटतं पतिव्रतेच्या गाड्यात धोंडा वेशेला मनिहार उद्धवजीसारखा या पद्धतीने ह्या सरकारने चूक केलेली. खऱ्या अर्थाने जे नियमित कर्ज भरतात त्यांनासुद्धा 2 लाख ही 2 लाखापर्यंत त्यांना सवलत मिळायच पाहिजे, द्यायलाच पाहिजे, कारण यांनी संस्था जिवंत ठेवलेली आहे. आणि म्हणून त्या थकितांची यादी नंतर घ्यायला पाहिजे होतं, पहिले नियमितवाल्यांना मान प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, परंतु तसं या सरकारने केलं नाही. आणि सरकारने केल्यामुळं याच्याबद्दल मोठा उद्रेक आहे. आणि जे नियमित भरणारे कर्ज हे कधीही उठाव करू शकतात आणि सरकारला अडचणीत आणू शकतात. म्हणून मी पुन्हा विनंती करतो की सरसकट 2 लाख रुपये ही नियमितवाल्यांना आणि थकबाकीदारांना मिळावेत, ही माझी आपणाला विनंती आहे. मला सांगा बाळासाहेब, पण जे थकीत आहेत त्यांची परिस्थिती नाही असं म्हणून शासनाने त्यांना माफी दिली आहे. लक्षात घ्या, जे थकीत आहे त्यांची परिस्थिती नाही म्हणून, परंतु ते वारंवार थकावतात आणि त्याच्यामुळं त्यांना ती सवय लागते असं तुमचं म्हणणं आहे, काय मत आहे? हा मग हे जे नेहमी जे वर्ष 2-3 वर्षातून एकदा तरी हे आपल्याला सवलत गव्हर्नमेंटकडून मिळते, पैसे घ्यायचे, थकवायचे, थकावल्यानंतर गव्हर्नमेंटकडून कधी नाही कधी यांना लाभ मिळतो आणि ही सवय लागलेली, ही सवय घातक आहे. आणि ह्यामुळं ह्या विविधकारी सहकारी संस्था डबघायला आल्यात आणि यांचं थकीत 12% संस्थेला भरावं लागतं. संस्थेच्या याच्यातून वसुलातून ते कापलं जातं, त्यामुळं सहकारी संस्था ह्या नेस्तनाबूत होण्याच्या डबघाईस आलेल्या. म्हणून माझी विनंती आहे, खऱ्या अर्थाने जे गरजू आणि यातल्या यात सर्वसामान्य जो शेतकरी आहे तो लाजगाजे कर्ज भरत असून ही मोठ्याची थकीत कर्ज यांना ही सवय लागली. म्हणून जे प्रामाणिक शेतकरी त्यांना 2 लाख कर्ज थकबाकी 2 लाख ही सूट मिळलीच पाहिजे. आणि थकीतांना खऱ्या अर्थाने यांना मागे ठेवायला पाहिजे, कारण ही सवय लागलेली आहे. सवय लागल्यामुळं सहकारी संस्था डब गायलेल्या अडचणीत आल्या. मी जवळजवळ 12 वर्ष संचालक असल्यामुळं मला थोडाफार अनुभव आहे. म्हणूनसाठी गव्हर्नमेंटने थकबाकीदारांबद्दल पुनश्च विचार करू, हे नियमितवाल्यांना 2 लाख रुपये सूट मिळलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे बाळासाहेब, परंतु काय होतं आहे का आता ज्या याद्या आल्यात समजा माफीसाठी, तर त्याच्यात जे पहिले थकीत आहे 2 लाख रुपये त्यांना प्राधान्याने त्यांना नील करायचं शासनाचं धोरण आहे. आणि जे नियमित भरणार 50,000 त्यांचं अजून फायनल झालेलं नाही, तर त्याबाबत काय मत आहे? खऱ्या अर्थाने फायनल जे गव्हर्नमेंटने एक यादी थकीतांची मंजूर केलेली, आता दुसरी बी अद्याप आली नाही. त्याच्यात बी घोळ आहेत, कोणची KYC नाही, कोणचं अपडेट नाही, कोणचं मैताचे वारसदार नोंदी नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत आहे. आणि तुम्ही जे म्हणता का बाबा हे यांना 2 लाख ही थकीतांना दिली, परंतु थकीतांना दिलं त्याच्यात आमचा वाद नाही, परंतु सर्वसामान्य जे नियमितपणे नियमाने कर्ज भरतात आणि इनामदार प्रामाणिकपणे आपल्या संस्थेचे परतफेड करतात, यांना देखील 2 लाख रुपये प्रामाणिकपणे त्यांना मिळावा. आणि याच्याबाबत सगळीकडे जनजागृती झालेली शेतकऱ्यांमध्ये नियमितवाल्यांमध्ये मोठा असंतोष उसळलेला आहे आणि हा असंतोष रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. म्हणून गव्हर्नमेंटने पुनश्च एकदा विचार करून सरसकट 2 लाख रुपये कर्ज माफी करावा.